परंतु दुसऱ्या टप्प्यापासून डायरेक्ट धर्माच्या नावावरचा प्रचार सुरू झाला. धर्माच्या नावावरती नाही तर त्यांनी सर्वांचा विकास व्हायला पाहिजे हेच आमची इच्छा आहे. धर्मगुरू या त्यांनी सर्व धार्मिक धर्मगुरूंना जे आवाहन केले तेच आवाहन मशिदीमधून किंवा बाहेरून जे आमच्या धर्मगुरूंनी केले. आमचा मतदार आमचा उमेदवार शिक्षित पाहिजे, एज्युकेटेड पाहिजे, कारण तोच आम्हाला पुढे घेऊन जाईल. नमस्कार, मी प्रशांत बाग, माझा सहकारी गणेश काळेसह तुम्हा सगळ्यांचं न्यूज 18 लोकोत्मध्ये स्वागत करतोय. आपल्या देशामध्ये लोकसभा निवडणुकीची धूम अत्यंत जोरात सुरू आहे. निवडणुकीचं पडघम सुद्धा तितक्याच ताकदीनं होत आहे. चौथ्या टप्प्याचं मतदान तोंडावर येऊन ठेपलेलं आहे. आणखीन आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राच्या 48 जागांच्या निवडणुकामध्ये कोणता पक्ष निवडून येणार, कोणता उमेदवार येणार आणि कोणत्या पक्षानं नेमके कोणते कोणते दावे केलेत, आणखीन या सगळ्यामध्ये राजकारण आणि राजकीय भूमिका कशी होते, या सगळ्याच गोष्टी सातत्यानं आपण मांडतोय, तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आता आपण पोहोचलो जळगावला. जळगाव आणखी रावेर या 2 लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे. येत्या 13 तारखेला होणारं मतदान आणि या मतदानासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर जरी कसली असली तरी जो मतदार आहे, सर्वसामान्य मतदार राजा आहे, तो नेमकं काय म्हणतो ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि नुकतंच वेगळ्या प्रकारचे विधान सगळे समोर येतात. आणखीन ते विधान समोर येत असताना या सगळ्याच ठिकाणी धार्मिक ध्रुवीकरण होतंय का? खरोखर धार्मिक ध्रुवीकरण होत असेल तर त्याचा या निवडणुकीमध्ये कोणाला फटका बसतोय, कोणाला फायदा होतोय का? फक्त काही स्वतःच्या स्वार्थासाठीच धार्मिक ध्रुवीकरण केलं जातंय का? असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. वेगवेगळ्या मस्जिदमध्ये फतवे काढले जातात की मतदान भारतीय जनता पक्षाला करू नका. कितपत तथ्य आहे यात? पण खरोखर अशा प्रकारचे फतवे काढणं हे खरोखर योग्य आहे का? राज ठाकरे यांनी हा प्रश्न उपस्थित केलाय. पण चर्चा अनेक असतात, उत्तरं मात्र महत्वाची असतात. आपल्यावर अत्यंत काही महत्वाचे सुज्ञ व्यक्ती आहेत. करीम सालार सर आपल्यावर आहेत. जळगावच्या राजकारणाची अशी एकही दिशा नाही, एकही निवडणूक नाही की जी तुमच्या विना झालीच नाही. या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघताय सर? मी तर आता कोणत्याही पॉलिटिकल पार्टीमध्ये नाही आहे. एक एज्युकेशनिस्ट आणि समाजसेवक म्हणून आता काम पाहतोय. पण हल्लीच्या निवडणुकीमध्ये आपल्या देशाचा आणि आपल्या राज्याचं जो वातावरण आहे ते आपण जर बारकाईने त्याच्यावर नजर टाकली तर आपल्याला दिसेल की पहिल्यांदा 7 टप्प्याचं जो इलेक्शन आहे हा बरोबर नाही आहे. आपण इतका लांब इलेक्शन घ्यायला नको पाहिजे होता. दुर्दैवाने ऑपोजिशन पार्टीने सुद्धा या बाबतीत काही आवाज उचलली नाही. असं वाटतो की जितका लांब आपण केला मग मुद्दे बदलत जातात. 1 किंवा 2 टप्प्यामध्ये आपलं इलेक्शन व्हायला पाहिजे, एवढा आपला भारत सक्षम आहे. आपल्याला वाटतंय की मुद्दे भरकटत आहेत, म्हणजे मूळ प्रश्न बाजूलाच राहत आहे. आणखीन या सगळ्या निवडणुकीमध्ये काही भलत्याच ठिकाणी फोकस केला जातोय. करेक्ट आहे. कारण आपण पहिला 102चा जर टप्पा बघितला तर त्याच्यावर अपोजिशन आणि सत्ताधारी पक्ष दोन्ही आपले आपले जाहीरनामे समोर ठेवून आणि लोकांचे मतं मागितलेली आहे. बघून घ्या आपण की सरकारने सांगितलं की आम्ही हे केलं, आम्ही हे केलं, इतके नोकऱ्या दिल्या, 80 कोटी लोकांना आम्ही अन्नधान्य देतोय वगैरे वगैरे. आणि अपोजिशनने सुद्धा तेच केलं की तुम्ही हे करायला पाहिजे होता, तुम्ही असा नाही केला. परंतु दुसऱ्या टप्प्यापासून ॲग्रेसिव्ह प्रचार सुरू झाला आणि डायरेक्ट धर्माच्या नावावरचा प्रचार सुरू झाला. अपोजिशन ही सुद्धा त्यांच्या डिफेन्स करायला लागले आणि जे मुद्दे ऍक्च्युअली बोलायला पाहिजे ते मुद्दे बाजूला सरले. महत्वाचा मुद्दा तुम्ही स्पर्श केला की धर्माच्या नावावर हा सगळा प्रचार सुरू झाला. पण निवडणूक म्हटली की अनेक महत्वाचे प्रश्न असतात. एक मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? आम्हाला असं वाटतं की चांगला जो आम्हाला उमेदवार मिळेल त्याने निवडून यायचं आहे, त्याने आमचा उद्धार करायचा आहे. धर्माच्या नावावरती नाही तर त्यांनी सर्वांचा विकास व्हायला पाहिजे हेच आमची इच्छा आहे. विकास हा सगळ्यात महत्वाचा. रोजगार प्रत्येकाला मिळाला पाहिजे असं वाटतंय. तुमचं काय म्हणणं आहे? डेफिनेटली मिळाला पाहिजे. हे तर बेसिक नीड आहे आजची. निवडणूक म्हटली की मतदान करणं आवश्यक आलं. मतदान करणार की नाही? हो, करणार ना. आमचा हक्क आहे ते. का मतदान करणार आणि कोणाला करणार? शिक्षित माणसाला. कारण आम्हाला आमचा मतदार आमचा उमेदवार शिक्षित पाहिजे, एज्युकेटेड पाहिजे, कारण तोच आम्हाला पुढे घेऊन जाणार. अत्यंत महत्वाचा खरं तर मुद्दा. या अपेक्षा सगळ्यात महत्वाच्या आहे. काय अपेक्षा आहेत तुमच्या? यही कि सबकी तरक्की हो, सबका विकास हो. जो नया इंसान आए तो वो सभी के लिए रोजगार भी फराहम करे और सभी के लिए जो है तो अच्छी बातें, अच्छी योजनाएं लेकर आए.
प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचं जर का आपण बघितलं तर प्रत्येकाची अपेक्षा आहे की महत्वाचे मुद्दे आले पाहिजे, की विकास हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे, रोजगार हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे, धार्मिक ध्रुवीकरण नको. तरी मग धार्मिक ध्रुवीकरण का केलं जात आहे? मस्जिदमधून आवाहन केलं जात आहे की भारतीय जनता पक्षाला मतदान करू नका असा आरोप केला जातोय. कितपत तथ्य यात? नाही, हे सत्य नाही आहे. जळगावमध्ये तर आमच्या मशिदीमध्ये असं काहीच नाही आहे. परंतु यावेळी सरकारने, आमच्या कलेक्टर साहेबांनी आणि सरकारने जी भूमिका घेतली ते प्रत्येक धर्माचे जे धर्मगुरू आहे, लोक त्यांच्या जास्त ऐकतात हे सर्वांना माहिती आहे. म्हणून त्यांना सुद्धा त्यांनी इन्व्हॉल्व केला आणि धर्मगुरू या त्याने सर्व धार्मिक धर्मगुरूंना जे आवाहन केले तेच आवाहन मशिदीमधून किंवा बाहेरून जे आमच्या धर्मगुरूंनी केले. म्हणजे काय धर्मगुरू नेमकं आवाहन काय करताय मग मस्जिद? मतदान करा. मतदान आपला हे हक्क आहे आणि संविधानाने दिलेला आपली ताकद आहे. आपल्याला आपल्या पसंतीची सरकार निवडण्याचा जो अधिकार आहे तो मतदान केल्याशिवाय तुम्ही प्राप्त करू शकत नाही. आपण मतदान करा हेच त्यांची जनजागृती आहे. आणि त्याचं काय फतवे वगैरे हे जे जर राजकीय दृष्टिकोनातून बोलले जातात. राज ठाकरे साहेबांनी आज बोलले, सोलापूरचे जे खासदार आहे, जे उभे आहे खासदारकीसाठी, त्यांच्या विरुद्ध मौलाना आझाद विचार मंचचे आमचे जे उपाध्यक्ष आहे त्यांनी FIR दाखल केली. त्यांनी असंच सांगून दिलं की फतवे निघत आहे. पण मुस्लिम म्हणजे भाजप विरोधीच मतदान, अशा प्रकारचं चित्र खरं आहे का रंगवलं जात आहे? असं नाही. मुस्लिमांची अनेक आपण बघताय की मोदी साहेबांच्या सभेमध्ये, इथे शहासाहेबांच्या सभेमध्ये आहे मुस्लिम. आता कितपत आहे, किती मतदान करणार आहे हे तो वेळ दाखवेल. कारण एक तो गोष्ट आहे की मुस्लिम त्यांच्या जवळ जे आहे असं वाटतोय की त्यांचे जे वक्तव्य समोर येत आहे ते स्वतः आपले हिंदू मतांसाठी मुसलमानांना आपल्यापासून दूर करताय. एकदम मंगलसूत्र खिचणार, हेच खिचणार असे बोलायला नको पाहिजे की मुसलमानांना कुठे रिझर्वेशन आहे. आणि असं होऊ शकतो का की आम्ही मंगलसूत्र खिचू? आज आम्ही जन्मलो तेव्हापासून असं बघितलं नाही. आता आदिवासींचे जे आपण सांगताय की आदिवासी, वंचित, दलितांचे आम्ही रिझर्वेशन जाऊ देणार नाही. आणि दुसऱ्या ठिकाणी देशामध्ये प्रायव्हेटायझेशन सर्व रिझर्वेशन कोणाचे जात आहे? मुसलमान खेचत नाही. हे सर्व मुद्दे त्यांनी समजून बोलायला पाहिजे. विकासवर मुद्दे बोलायला पाहिजे. परंतु पहिला राऊंड सोडल्यानंतर आज जो पिक्चर आहे आपण बघताय, चौथा राऊंड उद्या समाप्त होणार आहे की आता मुद्दे वेगळेच जात आहे. राणा इथे आल्या, त्यांनी काय सांगितलं, अवेची काय बोलतायत. पण तुम्हाला काय वाटतंय खऱ्या अर्थानं मुस्लिम समाज, मुस्लिम मतदार काय म्हणतोय, कोणाच्या सोबत आहे? आता तो आपण बोलू शकत नाही कोणाच्या सोबत आहे. परंतु एकतर्फा इलेक्शन 19 ते झाला तसं वातावरण आता नाहीये. तसं वातावरण आता नाहीये. करीम सालार सर जे बोलतायत ते मोजकं आणखीन महत्वाचं बोलतायत. पण एक गोष्ट मात्र त्यांनी स्पष्ट केली आहे की जे चित्र रंगवलं गेलंय की मुस्लिम समाज हा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे, या विषयाला त्यांनी ठामपणे नाकारलंय. मशिदीमध्ये ज्या प्रकारे फतवे काढले जात आहेत अशा प्रकारचे कोणते फतवे काढले जात नाहीये. तर मशिदीमध्ये काय केलं जात आहे तर मतदारांना जागरूक करून मतदान करण्यासाठी आवाहन केलं जात आहे. धर्म आपल्याला माहिती आहे की आपण सर्व धर्म समूहाचा पुरस्कर्ता म्हणणारा आपला देश म्हणतो. आपल्या देशामध्ये 12 पागड जाती जमाती या प्रत्येक ठिकाणी, आणखीन त्याचबरोबर अनेक धर्माचे सगळे लोक गुण्यागोविंदाने नांदतायत. या देशाचा इतिहास जर का बघितला, स्वराज्याचा इतिहास असो की त्याआधी छत्रपती शिवाजी महाराज कार्यकालीन सुद्धा इतिहास बघितला, तर त्या प्रत्येक इतिहासामध्ये कोणत्या एकाच जाती धर्माच्या व्यक्तीचं योगदान दिसून येत नाही. तर त्या ठिकाणी प्रत्येकाचं आहे. हा देश आपला आहे, ही माती आपली आहे, ही जमीन आपली आहे. मग आपल्या राजकीय गोष्टींसाठी म्हणून का एकमेकांमध्ये तेढ निर्माण करतायत? अशा प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित करतायत सुज्ञ मुस्लिम मतदार. पण महत्वाचं एकच आहे की निवडणुकीमध्ये प्रत्येकाला अपेक्षा आहे ती विकासाची, आपला देश एकसंध असण्याची, आणखीन आपल्या देशाच्या प्रगतीसाठी जो कोणी उमेदवार, जो कोणी राजकीय पक्ष हा खऱ्या अर्थानं योग्य तो काम करेल, दावा करेल त्याची. पण मुस्लिम मतदार हा भारतीय जनता पक्ष विरोधी आहे अशा प्रकारचा फतवा जो जारी केला जातोय की यांना मतदान करू नका, याला मात्र सुज्ञ मुस्लिम मतदार, सुज्ञ मुस्लिम सगळेच या समाजातले महत्वाचे व्यक्ती हे स्पष्टपणे नाकारताय. आवश्यकता आहे सगळ्यांनीच या विषयाला गांभीर्याने घेण्याची. अर्थात निवडणूक म्हटली की आरोप प्रत्यारोप आले, भावनेला हात घालणारे अनेक प्रश्न येतात, समस्या सुद्धा येतात. आणखीन हे सगळं करत असताना की भावनेच्या आधारावर मतदान करण्यासाठी म्हणून कशा प्रकारे राजकारणी पक्ष, राजकीय नेते किंवा काय काय करतात, या सगळ्याच गोष्टी होत राहणार आहे. अर्थातच या सगळ्याच गोष्टी योग्य पद्धतीने आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत.
तोपर्यंत मी माझा सहकारी गणेश काळेसह काही काळ विश्रांती घेतो, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.